महाराष्ट्रामध्ये सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलेले असताना पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात असलेल्या अमर भारत सोसायटीमध्ये माझ्या पाठीमागे जे घर आहे त्या घराच्या छतावरती घराच्या वरच्या बाजूची एक भिंत पडलेली आहे. हे या ठिकाणी आपल्यासोबत घरमालक आहेत. काय नेमकी घटना घडली, कधी घडली होती, काय सांगा? पाऊस आला मोठा, पावसामुळे भिंत वरची पडली आणि खाली पत्रे. घरात होतो आम्ही तिघ पण बाहेरच्या रूम मध्ये होतो. पण बाकी सगळी नुकसान झाली, माणसं आणि काही नाही झाली. 1:30 वाजता, दुपारी 1:30 वाजता, दुपारी 1:30 वाजता झालं. आम्ही तिघ पण होतो. कधी घर बांधले साधारणपणे तुम्ही? घर खूप दिवस झालं बांधलेलं. घरात किती लोक राहतात? आता सध्या तिघ आहे. तिघच. हो. कोण कोण असतं? मिस्टर, मी, माझा बारका पोरगा. तुम्हाला कळलं का भिंत पडतीये किंवा काय? पाऊस वीजच पडली वाटलं आम्हाला. अचानकच वीज पडती असं वाटलं. घाबरलो आम्ही सगळे. एकमेकाला शेजारी पाजारी आले, आम्हाला आवळून धरलं. मग तेव्हा आम्ही शुद्धीवर आलो. तेव्हापर्यंत काहीच कळत नव्हतं आम्हाला. बाकी इकडले हे सगळे जण गोळा झाले, मग आम्हाला आवळून बाहेर काढलं सगळ्यांनी. अशी कंडिशन. काय काय घरात कशाचं नुकसान झालं? सगळं राशन पाणी, मोठे मोठे खुर्च्या, ती कपाट जे घरातल्या आतल्या रूम मध्ये होतं ती सगळं काहीच हाती नाही लागलं. अंगाचे कपडे पण सगळे त्याच्यातच गेलेले आहेत. हो. आता शासनाने काय तुम्हाला भरपाई वगैरे दिली का? आतापर्यंत काय मदत केली का? नाही, आतापर्यंत काही नाही मदत केली. मग सरकारी माणसं कोणी इथं आली होती का? आलते ना, बरं. सरकारी माणसं सगळेच आले होते. कोण कोण आले? आता तेवढे काही सांगत होते, ह्याला माहिती आहे. बरं, कोण आलं होतं इथं तुम्हाला? सरकारी मध्ये आपले जे इथे जनसेवक आपले बाबू दोडके हे आले होते. त्याच्यानंतर आपत्ती विभागवाले आले होते, बांधकाम विभागवाले आले होते, दळवी साहेब आले होते आपत्ती विभागाचे. त्यानंतर स्वच्छता विभागवाले पण काल 2-3 जण येऊन गेले. त्या सगळ्या लोकांनी पाहणी केली आणि मग बाकी सगळे आपले इथले जनसेवक वगैरे सगळे येऊन पाहणी करून गेलेत. अजून तलाठी साहेब आले होते आपल्या ग्रामपंचायतीचे, पण अजून काय कोणाची मदत किंवा कोणी काय ग्वाही दिलेली नाही अजून. पण बघू, आता परिस्थिती तर नाहीये एवढी अशी करू आम्ही अशी, पण मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. तर बघू काय होतंय पुढे. काय मागणी असणार आहे? एवढंच बांधून द्यायचं आम्हाला मागणी आहे. बघा, रिक्षा चालवतोय, पोरग शिक्षण शिकतोय, हे औषधी काम करते. एवढंच आम्हाला मदत, तेवढं एक पर्दी भरून द्यायचं आणि आमचा पत्र टाकून देऊ शकतो. किती वर्ष झालं तुम्ही इथं? 15 वर्ष झाले. आम्ही 15, 16, 17 वर्ष झाले. तुम्ही काय करता? मी घर काम करते. मी हो. म्हणजे एकूणच सामान्य कुटुंब आहे, रिक्षा चालक आहेत, त्यांच्या घरातल्या पत्नी ज्या आहेत त्या हाऊसकीपिंगची काम करतात. मुलगा शैक्षणिक अजून त्याचं वय चालू आहे, शिक्षण घेतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक त्यांच्या घराच्या वरती असलेली दुसऱ्या प्रॉपर्टीतली भिंत यांच्या घराच्या छतावर पडली. खरं तर हे पत्र्याचं घर आहे. साध्या भिंती बांधल्यात, वरती पत्र आहे आणि त्या पत्र्यातून पूर्ण भिंतीचा मलबा त्यांच्या घरात पडला. सुदैवाने त्या किचन मध्ये तेव्हा कोणी नसल्याने या घटनेतली जीवितहानी टळलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या कुटुंबाने एक शासनाकडून कोणाकडून तरी मदत उपलब्ध व्हावी अशी एक छोटीशी मागणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त पडदी भरून द्या, पत्रे पाहिजे तर आम्ही टाकतो, इथपर्यंतची मागणी या परिवाराने केली आहे. पाहूयात आता शासन याकडे कशा पद्धतीने बघतो.